निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला. सुनीताताई बोलत आहे का? हा बोला. मला स्वामी चा अनुभव शेअर करायचा होता ताई. हा बोला ना ताई. मी कुठून बोलताय? मी औरंगाबाद संभाजीनगरहून बोलते. अच्छा, नाव सांगू शकता का? आचल चौधरी. अच्छा अच्छा, हा बोला ना ताई. तर ताई मी लहानपणीपासून सेवेत आहे महाराजांच्या. अरे वा. तुमचा नंबर ते चेक करून बघितला ताई, खूप म्हणजे मग तुमचा नंबर काल रविवार होता ना. हो हो हो. तर काल सुट्टी असते वाटते ना. उलट रविवारी आपण दिवसभर घेतो अनुभव. मग काल तर मला तुमचा नंबरच लागला नाही माझा. अच्छा अच्छा, हा हा. तर काल मी नाराज होऊन गेले होते खूप. अरे. मग मी स्वामीला प्रार्थना केली की सुनीता ताईचा कॉल लागू द्या बा. तर स्वामीनं आज नाही का तुमचा नंबर लागू म्हणजे कॉल रिसिव्ह झालाच. अच्छा अच्छा, हा हा हा. बोला ना ताई, काय अनुभव आला? तर मी लहानपणीपासून स्वामी महाराजांच्या सेवेत आहे ताई. आणि कसं आहे ना, आता 2 वर्ष झाले स्वामी महाराज इतकी प्रचिती देत आहे ना. अरे वा. खूप प्रचिती देत आहे. काय काय आली ताई? आता परवाच्या दिवसचा अनुभव सांगते तुम्हाला. ते त्या दिवशी मी पोळी टाकत होते. तर मग शेवटचा उंडा जे असते ना पोळीचा. हो 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 हो. तर मी मनात असा विचार केला की शेवटची पोळी टाकत नसते बा, म्हणजे छोटी नसते टाकत. असं स्वामी सांगतात की छोटी पोळी टाकली तर घरात बरकत नसते राहत. अच्छा. तर मी असा मनात विचार केला. तर मग तिथून मी छोटी पोळी नाही का आधी टाकायला घेतली. आणि मोठी पोळी नंतर टाकली. तर बघते तर स्वामीचा साक्षात्कार फोटो होता त्या पोळीवर काल. बापरे. आणि आहे माझ्याकडे तो फोटो पण आहे. अच्छा. पोळीचा. अरे वा, पाठवा मला तो. पाठवेन मी. आणि 7 दिवस मी घरात गुरुचरित्र पारायण लावेल होतं. अच्छा. 7 दिवस घरात गुरुचरित्र पारायण लावेल होतं. तुम्हीच वाचलं ना? मीच वाचलं. मला साक्षात गुरु चरित्र लावल्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांचा अनुभव आला. हो. काय आला? म्हणजे त्यांनी माझ्या घरात कुत्र्याच्या रूपात येऊन गेले. वाव, किती सुंदर ताई. आणि त्याच्या आधी गुरुचरित्र पारायणाच्या आधी 7 दिवसाच्या आधी म्हणजे आता आपण त्याला स्वामी महाराजाचं तेच म्हणू की प्राण्याच्या रूपात आले होते. त्यांनी छोटासा एक घोडा होता. अच्छा. तर ते 7 दिवस माझ्या घरात राहिले. ते घोड्याच्या रूपामध्ये छोटासा होता. बापरे. 7 दिवस राहिले, ते पण महाराजांच्या माळीवरच. अगं बाई, घोड्याच्या रूपात कसं काय? म्हणजे नाही, असं म्हणतात ना, महाराजांना दर्शन जर द्यायचं असेल ना, तर ते कोणाच्या पण रूपात देतात ना. हो, पण घोडा कसं काय? छोटासा, म्हणजे ते बघा प्राणी नसते का छोटासा. तो किडा. बरोबर, आलं लक्षात. तो किडा तो माझ्याकडे 7 दिवस राहिला माझ्या घरात. अरे वा. 7 दिवस राहिला. मला रोज दर्शन द्यायचे ते त्यांनी. अरे वा. रोज दर्शन द्यायचे. 7 दिवस तिथेच एकाच बापरे, महाराजांच्या डाव्या हातावर. ओ. आणि आता तर काय, त्या दिवशी तर पोळीवर साक्षात चमत्कारच केला महाराजांनी. साक्षात त्यांचा डोळा दिसतोय, 2 डोळे दिसतोय, नाक दिसतंय. अगं बाई. अष्टगंधाचा किती टीका वगैरे छान, दिसतोय. किती भाग्यवान ताई तुम्ही. मी लहानपणीपासून दत्त महाराजाचं करत होती. अच्छा. आई पण करत असेल ना तुमची? माझी मम्मी दत्त महाराजाला खूप मानतात. अरे वा. आमच्या घरामध्ये पूर्ण जण दत्त महाराजाला मानतात.
खूप सेवा करतात दत्त वा महाराजांची. वा वा वा, खूप छान ताई. आणि एक वेळेस काय झालं माहितीये का, साक्षात स्वामी महाराजांनी मला अक्कलकोटला साक्षात त्यांच्या मी पायाचं दर्शन घेतलं. बापरे. अक्कलकोटला माझं लग्न झालं होतं ना तेव्हा. हा, तर तेव्हा माझं लग्न झालं होतं, तर मी महाराजाला म्हणलं होतं, महाराज मी अक्कलकोटलाच येऊन लग्न करेल. पहिलं श्रीफळ माझं तुम्हाला चढेल. पण माझं श्रीफळ वगैरे तर काही चढलं नाही. पण ते महाराज म्हणजे माझं लग्न झालं दत्त महाराज मंदिरात. अरे वा. म्हणजे माहूरला झालं. माहूरला झालं. कमाल कमाल. महाराजाकडे हट्ट केला होता, म्हणजे आपली आई असते ना महाराज, तर महाराजाकडे हट्ट केला होता की महाराज म्हटलं मला माझी ओटी, पहिली ओटी तुम्हीच भरा म्हटलं. अरे वा. तर तिथे कार्यक्रम चालू होता. तर त्यावेळेस मला महाराजाच्या रूम म्हणजे याच्यामध्ये त्या एका स्त्रीने माझी ओटी भरली, पहिली ओटी. वा. मग त्याच्यानंतर ते झालं, लग्न वगैरे सगळं झालं. मग आम्ही घरी आलो. तर मग महाराजांनी मग अक्कलकोटला आम्ही दर्शनाला गेलो सगळेजण. तर मग महाराजांनी नाही का मला साक्षात महाराज नाही का बांगड्या घालून होता हातामध्ये. वा. हा, आणि असं मला माझ्या समोर 2-3 वेळेस आले. मी 1-2 वेळेस नजरअंदाज केला महाराजाला. तर माझ्या समोर परत 2-3 वेळेस आले माझ्या समोर ते. बापरे. तर मग मी त्यांचं दर्शन घेतलं, त्यांच्या पायाचं. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवले. अच्छा. माझ्या डोक्यावर हात ठेवले. पांढरे व्हाईट कलरचे कपडे वगैरे घालून होते, टोपी वगैरे असे व्हाईट कपडे घालून होते, साक्षात महाराज. वा. आणि घरी येऊन बघते तर साक्षात महाराज होते. महाराजांचे प्रतिमा होती, म्हणजे चेहरा. अरे वा. हा, साक्षात महाराज होते. तर मी त्यांच्या पायाला सुद्धा स्पर्श केला, दर्शन घेतलं. आणि त्यांना 20 रुपये नाही का मी म्हणजे दक्षिणा दिली. हा, तर अक्कलकोटला असं घडलं. म्हणजे मला किती भाग्यवान ताई. आणि तुम्हाला तर इतकं भरून येते ना तुम्हाला सांगताना, त्याच्यावरूनच अंदाज येतो की तुम्हाला किती त्यांनी साक्षात्कार दिले. आणि ताई एक गोष्ट अजून, माझ्या घरातले कसं, माझा नवरा स्वामी म्हणजे माझ्या मनासाठी असं, मी त्यांच्याकडून जबरदस्तीने आरती वगैरे, माझ्या घरात रोज आरती होते. अरे वा. माझ्या घरात रोज आरती होते, संध्याकाळी नित्यसेवा होते. महाराज मला जसं वेळ भेटतो तसं. वा वा वा. मी कामावरून आणि दिवसभर मी नामस्मरण करत राहते महाराजांचं. नाही, खूप छान हो ताई. दिवसभर मी कोणत्या ग्रुप वगैरे मध्ये ऍड नाहीये लहानपणीपासून. आणि मी खूप प्रयत्न केला की हा माझा अनुभव, कारण मला लोकांचे डोळे उघडायचे की माझ्या या माध्यमातून की देव आहे. खरंय. तुम्ही शोधा देवाला. बरोबर आहे. देव दिसेल तुम्हाला. खरंय. तुम्ही मन आणि तुमचा आत्मविश्वास घेऊन देवाला शोधा ना, दिसेल तुम्हाला. अगदी खरंय. माझ्या घरात ताई मला हसत राहतात सगळेजण, कारण मला नाही का वेडी समजतात, कारण महाराजांचं मी खूप नामस्मरण करत राहते. अरे, तुमच्या या सगळ्या सेवेमुळे सगळं घर कुटुंब सुखी आहे तुमचं ताई. आणि नाही का माझ्या घरात रोज आरती होते, नैवेद्य होते, सकाळ संध्याकाळ. कोण असतं तुम्हाला, कोण असतं? म्हणजे माझ्या घरात, म्हणजे आता ज्यांना विश्वास नाही ना ते. म्हणजे यांना विश्वास नाही. पण माझ्या घरात नाही का, माझा नवरा माझ्यासाठी, माझे मिस्टर माझ्यासाठी करतात थोडंफार. अरे वा. म्हणजे माझ्या मनासाठी. बरं. पण त्यांच्या मनात त्यांना असं वाटत नाही की स्वामी आहे बा. अच्छा, त्यांचा विश्वास नाहीये, पण तुमच्यासाठी करतात ना, तर आपोआपच ते सेवेत येतील बघा ताई. मी महाराजांकडे तेच प्रार्थना करते. मी खूप दिवस, माझं लग्न झालं तेव्हापासून, महाराज माझ्या घरातल्या सगळ्या जणांना सेवेत घ्या, असं घ्या. हे तुमच्या सेवेमुळे सगळं घर सुखी आहे ताई, आणि तुम्ही तुमची सेवा चालू ठेवायची. हा, मी आयुष्यभर, कारण माझी आई आहे, स्वामी माझी आई आहे. आईला कधी विसरते का माणूस? नाही विसरत. बरोबर आहे. मी आयुष्यभर विसरत नाही स्वामी महाराजांना. बरोबर. नाही, खूप छान. मी शेअर करते ताई.
हा शेअर करा आठवण. आणि मी म्हटलं तर प्रत्येक गोष्टी माझ्या आयुष्यातल्या काय झालं दिवसभरातल्या हा. म्हणजे सगळं स्वामी महाराजांना सांगते ताई. अरे वा. सगळं सांगते स्वामी महाराजांना. आणि स्वामी महाराज कोणत्या नाही कोणत्या रूपामध्ये येऊन माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. हो ना, बघा. एक वेळेस तर काय झालं होतं, मी एक वेळेस गावाला गेले होते आणि माझं गाव इथून खूप लांब आहे. अच्छा. हा हा हा. प्रवासाला खूप अडथळे होतात इथून. अच्छा अच्छा. हा हा. तर एक वेळेस आम्हाला रात्र झाली हा तर त्यावेळेस गणपतीचं विसर्जन वगैरे होतं. हा हा हा. तर त्यावेळेस गणपतीचं विसर्जन वगैरे होतं, तर मग आम्हाला बस नव्हत्या, काहीच नव्हतं. रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. बापरे. हा हा. स्वामी महाराजाला प्रार्थना केली. स्वामी म्हटलं, वाचवा म्हटलं मला, तुम्ही काही करा म्हटलं, कोणत्याही रूपात या म्हटलं, काही वाहन घेऊन या म्हटलं, पण मला घरी सोडा म्हटलं स्वामी महाराज म्हटलं. तिथून नाही का, तिथून अर्ध्या तासांनी एक बस आली. त्यावेळेस बस पण चालू नव्हत्या. अरे. हा. बस बंद होत्या गणपती विसर्जनाच्या. नाही. हा हा हा. आम्ही डेपूला विचारलं, बस नाही म्हणे ताई, एक पण बस नाही म्हणे, सगळ्या बस आज बंद आहे म्हणे. हा हा. तर ताई नाहीच आहे म्हणे आज, मुद्दामच नाही. तर मी मग रिक्षा वगैरे आम्ही शोधला, रिक्षा वगैरे पण एक पण नव्हतं जात. 10:30 वाजले होते. मग त्यावेळेस स्वामी महाराजाला प्रार्थना केली मी, तर स्वामी महाराजांनी का एक बस घेऊन आले. त्या ड्रायव्हरच्या रूपामध्ये स्वामी महाराज बस घेऊन आले आणि आम्हाला साक्षात्कार घरापर्यंत नेऊन सोडलं. बापरे. आणि मला म्हणे तू जा आता, तू जा म्हणे इथून. हो. माझ्या अंगाला काटे पण येतात आणि डोळ्याला धारा पण लागतात. म्हणे तू जा म्हणे आता, इथून घरी जा म्हणे तू. मला असे हात केले त्यांनी दोन्ही, आता तू इथून जा म्हणे घरी. अरे बापरे. हा. म्हणजे खूप बापरे. खूप छान ताई. एवढ्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव आहे ना, स्वामी सतत तुमच्या पाठीशी राहतील बघा ताई. आणि मी 2 दिवस झाले तुमचा नंबर प्रयत्न करतेय, तुमचा नंबर लागत नाहीये. कारण मी तुम्हाला नाही लागत नाही म्हणजे काय रिंग होत नाहीये का? म्हणजे बेल वाजतीये. हा, मग आपण ना ताई 9 नंतरच कॉल घेतो. आज पण घेतला नसता, पण अचानक नाही तर मी तोपर्यंत सायलेंट वरच ठेवते फोन. कारण स्वामी महाराजाला मी प्रार्थना केली नाही, तुम्ही माझा कॉल वगैरे रिसीव्ह केला. मी 9 वाजेनंतरच उचलते ताई, कारण मग मी पण जरा थकून येते ना संध्याकाळी, मग थोडं घरातले काम असतात आपले. आणि मी तुमचे जे युट्यूबला टाकता ना तुम्ही स्वामी अनुभव, ते मी सगळेच अनुभव बघते तुमचे. अच्छा. स्वामी ग्रुपला आहेत का तुम्ही? नाही, मी कोणत्याच ग्रुपला नाहीये, मी कोणत्याच मेसेज करा ह्या नंबरवर, तुम्हाला ग्रुपची लिंक येईल, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही ग्रुपवर ऍड होऊन जाल. बरं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा, ठीक आहे. मी तुम्हाला ती पोळी पाठवून देईल. हो, पाठवा. आणि ते महाराजांच्या माळी वगैरे, माळीचे पण फोटो सगळं नित्यसेवावर येऊन बसले होते महाराज. पाठवा मला. सगळे पाठवून देईल मी. ठीक आहे. मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.